तो व्यापार करा काय फार शिकवावे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. खरं तर आज आपण कशाच्या निमित्ताने ही प्रवचनरूपी सेवा करतोय हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. परंतु आजचा प्रवचन कार्य नात्यानं परिहार देणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी 10 दिवसापूर्वी कैलासवासी विश्वनाथ धोंडीबा पंढरकर तथा भाऊ यांची प्राणज्योत मालवणी आणि त्यांचा आज दशक्रियाविधी. खरं तर भाऊंचं शिक्षण कमी, परंतु तिसरी शिक्षण असताना देखील अत्यंत परिश्रमपूर्वक स्वतःचं जीवन जगत असताना अत्यंत संस्कारक्षम अशी पिढी भाऊंनी त्यांच्या जीवनामध्ये घडवली. परिवाराला एक वेगळ्या प्रकारची शिस्त भाऊंनी भाऊंच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी लावली. भाऊंना दीर्घायुष्य मिळालं आणि ते आयुष्य जगत असताना अत्यंत आदर्श असं जीवन भाऊ निश्चितपणाने जगलेले आहे. खरं तर औषधाची गोळी त्यांना कधी माहीत झाली नाही. असं एक अत्यंत चांगल्या प्रकारचं आरोग्य देखील ईश्वराने त्यांना दिलं आणि त्याचं कारणही तसंच होतं. जीवन परिश्रमपूर्वक जगले आणि त्या ठिकाणी त्याच्यामुळं कष्टाला त्यांनी कायम प्रतिष्ठा दिली, परिश्रमाला प्रतिष्ठा देऊन खरं तर कारखान्यात सेवेत असताना देखील शिस्तीचं पालन. मी कारखान्याचा संचालक म्हणून ज्यावेळेस काम केलं सहजपणानं त्या ठिकाणी शिस्तीच्या बाबतीमध्ये भाऊंसारख्या व्यक्तीचा विषय निश्चितपणानं व्हायचा. 7ची ड्युटी असेल तर 6:45ला भाऊ हजर असायचे. असे खूप शिस्त जीवनामध्ये पाळलेलं व्यक्तिमत्व. सार्थक जीवन म्हणजे काय असतं ते सार्थक जीवन त्या ठिकाणी भाऊ निश्चितपणानं जगलेले आहे. आणि या सार्थक जीवन जगण्याचा प्रयत्न करून त्यांनी त्यांच्या जीवनाबरोबरच परिवाराला देखील एक वेगळ्या प्रकारची शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. मुलावरती चांगल्या प्रकारचे संस्कार त्यांचे चिरंजीव आप्पा असतील, नातू नवनाथ असेल, खूप चांगल्या प्रकारचे संस्कार त्यांनी त्या ठिकाणी केले. आणि 10 दिवसापूर्वी त्यांची प्राणज्योत त्या ठिकाणी मालवलेली आहे. आणि त्या निमित्तानं आजची ही प्रवचनरूपी सेवा आणि या प्रवचनरूपी सेवेसाठी जगद्वंदनीय श्रीमंत संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा विषयाचा सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करोनी यामुळे एकविध. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. उपदेशपर प्रकरणातला हा अभंग तुकाराम महाराजांचा आजच्या सेवेसाठी आपण घेतलेला आहे. अभंगाचा भावार्थ मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आता तरी म्हणजे या क्षणापासून हा उपदेश मनात ठेवा की आपल्या आयुष्याचा नाश करू नका. मानवी जीवन फार मौल्यवान आहे, ते वायाला घालू नका. सर्वांच्या चरणी नम्रतेनं वाकून आपलं मन शुद्ध करा. अशा प्रकारचा उद्देश या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज करत असताना महाराज सांगतात, गर्व द्वेष मत्सर सोडून द्या, अहंकार सोडा, मन निर्मळ ठेवा. हाच खरा धर्म आहे. आपल्या खऱ्या हितासाठी ईश्वराचे चिंतन करा, मन एकाग्र करा आणि भक्ती स्थिर करा. चंचल मनाला देवभक्तीकडे वळवा, तर जीवनाला योग्य दिशा मिळणार आहे. हा व्यवहार म्हणजे भक्ती मार्ग.
स्वीकारला तर खरा लाभ होतो, यापेक्षा अधिक काही शिकवण्याची आवश्यकता नाही. सत्य अगदी सोपे आहे. अशा प्रकारचं या ठिकाणी या अभंगाच्या माध्यमातून महाराज सांगत असताना हा अभंग मानवी जीवनाचे मोल सांगणारा आणि आत्म परिवर्तनाचा मार्ग सांगणारा आहे, दाखवणारा आहे. अशा प्रकारचं अभंगाचा अर्थ या ठिकाणी सांगत असताना महाराज आता तरी पुढे म्हणतात. आता तरी आपण आता तरी कधी बघतो, ज्यावेळेस माणूस एकदम सगळ्या गोष्टी सांगून झाल्या आणि सगळ्या गोष्टी सांगून देखील काही फरक होत नाही, त्यावेळेस म्हटलं जातं आता तरी. तुकाराम महाराजांना जाऊन 375 वर्ष झाले. पावणे 400 वर्षापूर्वी तुकोबारायांना माहिती होतं की पुढे काय होणार आहे, आणि म्हणून त्यांनी सांगितलं आता तरी. म्हणजे आताचा कालखंड मोठा कठीण आहे, आणि या कालखंडामध्ये खऱ्या अर्थानं जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा, माऊलींची ज्ञानेश्वरी याची आवश्यकता आज जर जीवन आदर्श करायचं असेल, बदललेला कालखंड या कालखंडावरती विजय मिळवायचा असेल, तर गाथा आणि ज्ञानेश्वरी शिवाय दुसरा कुठलाही मार्ग आपल्याकडे नाही. आणि म्हणून वेळ न दवडता आत्ताच सुधारण्याचा संदेश, पश्चातापाच्या ऐवजी परिवर्तनाचा आग्रह या अभंगातून महाराज या ठिकाणी करतायत आणि सांगतायत आयुष्याचा नाश करू नका. विषय शक्ती असेल, अहंकार असेल, अज्ञान असेल, यात जीवन चालवणे म्हणजे जीवनाचा नाश आहे. सर्वांच्या चरणी दंडवत म्हणजे अहंकाराचा त्याग करून शुद्ध मनाशिवाय भक्ती शक्य नाही, हे महाराज या अभंगाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगतायत. देवाचे चिंतन आणि एकाग्रता सांगत असताना महाराजांना असं म्हणायचं आहे, एक मन एक विध करा. एक विध म्हणजे काय? एकाग्र करा. परस्थिती, शरीराची स्थिती, मनस्थिती एकत्र आली. मनस्थिती आणि शारीरिक स्थिती रामकृष्ण हरी या म्हणायचं एकत्र आली तर एकाग्रता निश्चितपणानं येते, आणि ती एकाग्रता त्या ठिकाणी जर आली तर भटकणारी मनस्थिती जी आहे ती ईश्वराच्या स्मरणात राहते, आणि तेच खऱ्या अर्थाने हित आहे, असं या अभंगाच्या निमित्तानं महाराज आपल्याला सांगू इच्छितात. भक्ती मार्ग हाच खरा व्यापार आहे, असं देखील महाराजांना या ठिकाणी सांगायचंय. खरं तर अभंगाचा सार सांगत असतात मानवी जीवन अनुभवला आहे. अहंकार सोडून नम्र व्हा, हा संदेश, उपदेश महाराज या ठिकाणी आपल्याला करतायत. ईश्वराच्या चिंतनात जीवन घालवा, आणि भक्तीच खरा लाभ देणारा मार्ग आहे. हा या अभंगाचा सार या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवत असताना खरं तर आपल्याला किती अनमोल असा देह मिळाला. धर्मशास्त्र सांगतं की 84 लक्ष जीव आहे. मग त्याच्यामध्ये पक्षी असेल, प्राणी असेल, वृक्ष असतील आणि मानव असेल. सर्वश्रेष्ठ देह कोणता? तर सर्वश्रेष्ठ देह मानव देह आहे. हा मानव देह आपल्याला मिळाला आहे. मग हा मिळालेला मानव देह, या मानव देह जो आहे ही 3 पानाची डायरी आहे. फार मोठी डायरी नाहीये, 3च पानाची आहे. पहिलं पान आहे जन्म, शेवटचं पान आहे मृत्यू, आणि मधलं पान आहे जीवन. जन्मही आपल्या हातात नाही आणि मृत्यू देखील आपल्या हातात नाही. हे 2 पानं डायरीच्या लिहिलेले आहेत. तिसरं पान आपल्याला लिहायचं आहे. आणि मग हे तिसरं पान लिहित असताना आपण तिसरं पान काय लिहितोय हे सगळ्यात महत्वाचं आहे, आणि ते फक्त मानव देहात शक्य आहे. कारण मानवाला ईश्वराने शक्ती दिलेले विचार करायचे, मानवाला ईश्वराने शक्ती दिलेली बोलायची, मानवाला ईश्वराने शक्ती दिलेली गायची. मानवाला ईश्वराने शक्ती दिलेली आहे आपलं जीवन आदर्श घडवायची आणि दुसऱ्यावरती उपकार करायची. आता तुम्ही मला सांगा, कुठल्या प्राणी मात्राला बाकीची ही शक्ती दिली का? ती मानवाला दिली.
देवे दिला देह भजना कोमटा, आपल्याला देह भाजनाला दिलाय. आपण किती वेळ भजन करतो. आता लोक म्हणतात भजन सगळे कामधंदे सोडायचे, भजन करायचं का? कामधंदे सोडायला संतांनी सांगितलेलं नाहीये. कुठल्या संतांनी सांगितलेलं नाही. कामामध्ये काम कोणी म्हणा राम राम. सावता महाराजांनी सांगितलं कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. आता भजन करायला खर तर काय काय लागतं भजन करायला? तुमचं मन शुद्ध असतं, तुमचं चित्त शुद्ध असतं, तुमचा भाव शुद्ध असतं. आणि भजन म्हणजे तरी काय? चांगलं बोलणं हे सुद्धा भजन आहे. आणि देवाचं भजनच करायचं, नामस्मरणच करायचं असेल तर एखादा शेतकरी शेती करतोय. जुन्या काळातली माणसं फार चांगलं जीवन जगली. नांगरटी असतील, पाळी असेल, पेरणी असेल, मोठ हाकणी असेल, माणसं त्यावेळेस देवाचं नामस्मरण करत होते. आता आमचे शहाजीराजे पंडितराव त्या ठिकाणी चिमळवून आले. येताना गाडी चालवता आली असेल. गाडी चालवायची म्हटलं तर भास्कर सर हातात स्टिरिंग आहे. हाताला पायाला काम आहे, तोंडाला काय काम आहे? बरं तोंडाने गप आलो का आपण? हे तुमचंच नाही, सगळ्यांचंच सांगतो. आलो का गप आलो? पण येताना आपण काय बोलत आलो? आणि मग त्यापेक्षा देवाचं नामस्मरण जर करत आलो आपण तर ते जीवनाच्या दृष्टिकोनातून, जीवनाच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून आणि 3 पानाच्या डायरीतलं मधलं पान भरण्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं आहे. आपण काय बोलतो, काय बोलतो. माणसं बोलताना एवढं चुकीचं बोलतात, नको त्या स्टेजवर निंदा करतात. चांगल्या व्यक्तीची आपल्याकडून निंदा होती याचं लक्षात येत नाही. एकदा असंच एक सात्विक स्त्री गावातल्या देवाचं दर्शन करून घराच्या दिशेने निघालेली होती. समोरून एक साधू, अत्यंत तेजस्वी असणारा साधू समोरून आला. ही माऊली सात्विक होती, देवदर्शन करून आलेली होती. तो सात्विक साधू पाहायला गेली आणि तिच्या लक्षात आलं साधू सात्विक आहे. मध्यान्ह वेळ झालेली आहे, जेवणाची वेळ झालेली आहे. साधू जर आपल्या घरी जेवायला आले तर आपल्या हातानं पुण्यकर्म घडेल, अन्नदानाचं पुण्य मला मिळेल. आणि म्हणून ती त्या साधूला विनंती करते, साधू महाराज. दर्शन घेते आणि विनंती करते, साधू महाराज वेळ जेवणाची झालेली आहे, मध्यान्ह भोजनाची वेळ झालेली आहे. आपण जर माझ्या घरी आपली पायधून झटकली तर माझ्या कुळाचं कल्याण होईल, मला अन्नदानाचं पुण्य मिळेल. आपण यावं अशी विनंती तिने केली. आणि साधू देखील सात्विक होता, साधू देखील तेजस्वी साधू. ती महिला किती सात्विक आहे ते पाहिलं आणि त्याने जायचा निर्णय घेतला. त्याने सांगितलं माते ठीक आहे येतो. तिला आनंद झाला. घरी गेली, काय करू काय नको करू असा विचार करत सगळ्या गोष्टी तिला जेवढं काय करता येईल तेवढं केलं. साधूची पाद्यपूजा केली, साधूला जेवायला बसवलं. आणि तिच्या लक्षात आलं की गोडधोड आणखी काहीतरी पदार्थ पाहिजे. म्हणून साधूला ताट वाढलं आणि शेजारणीकडे काही गोडधोड आहे का पाहण्यासाठी गेली. पूर्वीच्या काळात होतं, इकडची भाजी तिकडं, तिकडची भाजी इकडं. जेवायला बसताना सगळी माणसं एकत्र जेवायला बसायची. एक वेगळ्या प्रकारचा आनंद जुन्या कालखंडामध्ये होता. तो आनंद असतो पावलेला. ती गेली शेजारच्या महिलेकडे, शेजारणीकडून शेजारीला विचारलं अरे तुझ्याकडे गोडधोड काही केलेलं आहे का? माझ्याकडे साधू आलेले आहेत खूप मोठे. असंच गोडधोड तर देते. म्हणली किती चांगलं, माझं पण भाग्य आहे. नेमकी आज खीर केलेली आहे, मलाही पुण्य मिळेल. खीर घेऊन जा, वाटी भरून खीर देते. ते येताना ती खीर घेऊन येते. घरात आल्यानंतर साधूला ती खीर वाढते. साधूचं जेवण आटपत येतं आणि शेवटचं गोड खायचं म्हणून साधू खीर खातात. आणि खीर खाल्ल्याबरोबर साधू मृत्यू पावतात. ती घाबरून जाते. एवढे तेजस्वी साधू माझ्या घरी आले, मी अत्यंत प्रेमानं सगळ्या गोष्टी केल्या. आणि साधू गतप्राण झाली, ती रडायला लागते, ओक्साबोक्सी रडायला लागते. शेजारीने ते काय झालं पाहते. तिला वाटतं की आपली खीर गेलेली होती आणि साधू गेले कसे. गाव गोळा. आता काय गाव गोळा झालं, गावात सगळ्या तऱ्हेची माणसं आहेत. तुला काय पडलं तो बोलवण्याचं. मग एकाने म्हणणार हिनीच काहीतरी साधूचा गेम वाजवला.
ह्या चर्चा होत असताना गल्लीतल्या 2 बायका, त्यांना फार चांगला छंद होता. या खोलात जायचा विचार करत असताना त्या दोघींनी एवढी निंदा केली ह्या बाईची. हिला पडलंच काय होतं, हिने कशाला बोलवलं, मारला हिने सासू बोलून, काय खायला घातलं माहित नाही. हिची खीर आणली, हिनेच खिरीत काय घातलं होतं का. खूप निंदा झाली. ह्या दोघी व्यथित झाल्या, चिंतित झाल्या, वेदना झाल्या त्यांच्या अंतःकरणाला. साधूवरती गेले. साधू शक्तिशाली होते. वर गेल्यानंतर या साधूंचा मृत्यू कसा झाला म्हणून चित्रगुप्त यमराजाला त्या ठिकाणी विचारू लागले. त्या ठिकाणी चित्रगुप्तानं त्या ठिकाणी पाहिलं साधूंचा मृत्यू कसा झाला. ते पाहिल्यानंतर यमराज आणि चित्रगुप्ताची चर्चा सुरू झाली की या साधूंच्या मृत्यूचं पाप कोणाच्या डोक्यावर टाकायचं. मग म्हटले टाका म्हणे, त्या बाईनं बोलवलं तर जेवायला, तिने कशासाठी बोलवलं, तिच्या डोक्यावर टाका. चित्रगुप्त म्हणे तिच्या डोक्यावर कसं टाकता येत. ते एक सात्विक स्त्री आहे, तिनं अत्यंत चांगल्या भावानं त्या ठिकाणी साधूला जेवणासाठी बोलवलेलं होतं. तिचा भाव शुद्ध होता, शुद्ध अंतःकरणाने बोलवलं होतं, तिच्या डोक्यावरती टाकता येणार नाही. म्हणले मग तिने खीर दिली, तिच्या डोक्यावर टाका. अरे म्हणे खीर मागितल्यानंतर तिला एवढा आनंद झालेला होता की साधूची सेवा करायला मिळेल का भाव तिच्या मनामध्ये होता. तिच्याही डोक्यावरती पाप टाकता येणार नाही. अरे म्हणे मृत्यू झाला कसा, कुणाच्या डोक्यावर टाकायचं. ते म्हणे अरे मृत्यू झाला घारीनं एका सापाला नगाला पकडलेलं होतं. नाग पकडून घार त्या ठिकाणी पकडून चालवलेली होती आणि त्या घारीनं नागाची शिकार करत होती आणि नाग जीवाच्या हक्कांतानं स्वतःचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्या तोंडातून विष पडलं. ते विष त्या खिरीच्या वाटीत पडलं आणि म्हणून त्या ठिकाणी साधू गतप्राण झाले. मग त्या नागावरती टाका. तर म्हणे नागावर कसं टाकता येईल. तो अकांताने स्वतःचा प्राण वाचवण्याचा प्रयत्न करत होता, नागावरती टाकता येणार नाही. मग म्हणे घारीवरती टाका. अरे म्हणजे घारीचं खाद्य तर नाग आहे तर तो काय अधर्म आहे. घारीवरती टाकता येणार नाही. मग शेवटी विचारतात चित्रगुप्त कोणावरती टाकायचं. ईश्वर म्हणतात की त्या दोघींवरती ज्यांनी जेवायला म्हणून त्यांच्यावरती टाकता येणार नाही, घारीवरती टाकता येणार नाही, नागावरती टाकता येणार नाही. मात्र गल्लीतल्या ज्या दोघींनी विनाकारण बदनामी केली त्या दोघींच्या डोक्यावरती साधूच्या मृत्यूचं पाप टाका. निंदा, सात्विकतेची निंदा करणं हे देखील खूप मोठं पाप आहे आणि ते पाप त्या ठिकाणी त्यांच्या डोक्यावरती टाकलं. या ठिकाणी गाथा असेल, ज्ञानेश्वरी असेल, संतांचे अनेक ग्रंथ असेल, त्या ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला अनेक चांगल्या प्रकारचं शिकवण देण्याचा प्रयत्न झालेला आहे. आपण किती अंगीकारतो हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. अहंकार. महाराजांनी सांगितलेलं आता तरी पुढे हाच उपदेश. आता झालं ते झालं. काल काय झालं सगळं सोडून द्या. कालपर्यंत माझ्या जीवनामध्ये काय माझ्याकडून चुकलं असेल ते सोडा. परंतु तुकाराम महाराज सांगतायत की आता तरी पुढे हाच उपदेश. नका करू ना अशा विचार. अहंकार किती असतो, मीपणा किती असतो. माणसं अहंकाराने किती जगतात. मी माझं, काही माणसं तर माझ्याशिवाय काहीच होत नाही या भ्रमात असतात. हा भ्रम काही कामाचा नाहीये. कबीर महाराज म्हणतात दंत कहे जीव को हम 32 तू अकेली माय. संत कबीर काय म्हणतात, दंत कहे जीव को हम 32 तू अकेली माय, फिर एक बार टेढ़ी चलूं तो 32 ही गिर जाए जीवन में. मी एकदा टेढ़ी चालले तर 32 पडतील. खर तर जीव तसं पाहिलं तर खूप नम्रतेचं साधन आहे. तुमची जीभ, तुम्ही काय बोलताय याच्यावरती तुमची मधलं पान चांगलं ठरणार की वाईट ठरणार याच्यावरती आहे. हनुमंतराय सीतेच्या शोधासाठी लंकेत गेलेले असतात आणि लंकेत सीतेचा शोध घेत असताना हनुमंतराया पाहतात तर तुळशी नाव दिसतंय, तुळशी दिसते आणि रामाचं भजन चाललेलं दिसतंय.
म्हणून हनुमंतराय तिथे प्रकट होतात. तर रामाचं भजन विभीषण म्हणत असतात. आणि विभीषण भजन म्हणत असताना हनुमंतरायाला त्यांनी पाहिल्यानंतर खूप आनंदी होता. हा जो तो कबीराचा दोहा आहे, त्या दोह्याला अनुसरून विभीषण म्हणतात की 32 दाताच्या मध्ये जशी जीभ राहते तसं मी राहतोय. कारण चुकून जर जीभ 32 दाता खाली आली तर जीभ चावली जाते. त्या भीतीसारखं जिभेला जशी भीती आहे तशा भीतीपोटी मी या ठिकाणी या रावणाचं म्हणजे अहंकारी काम सगळं होतं. हनुमंतराय सांगतात की प्रभू, जीभ देहाबरोबर जन्माला येते आणि जीभ देह ज्यावेळेस ठेवला जातो त्यावेळेसच जाते. दात उशिरा येतात, दात लवकर जातात. अहंकाराचं तसंच आहे, अहंकारानं लवकर शेवट होतो. आणि मग तुकोबाबा महाराजांनी सांगितलेला अहंकार सोडा, मीपणा सोडा. अहंकार तुकाराम महाराज काय सांगतात, मीरू तो समान भार देवा. त्याचा अभंग जो आहे तो अशा पद्धतीचा आहे की तीळ बर जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. तीळभर अभिमान त्याचं वजन मेरू पर्वत एवढं आहे त्या अभिमानाचं. आणि म्हणून अभिमान असला पाहिजे असंच तुकोबारायांनी या ठिकाणी या अभंगाच्या निमित्तानं आपल्याला सांगत असताना, सावध करत असताना या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. खरं तर जीवन जगत असताना मीपणा किती अडचणीचा असतो याचा देखील विचार या ठिकाणी करण्याची आवश्यकता आहे. स्वार्थी जीवन हे सुद्धा किती अडचणीचं आहे. तुका म्हणे धन, धनासाठी देती प्राण. एका गावात एक सावकार फार कंजूस, पंढरीची वारी जाणार असल्या त्या पंढरीच्या वारीसाठी वारीला जाणारी सगळी मंडळी आग्रह करतात की सावकार वारीला चला. सावकार वारीला जायचं ठरवतो. वारीला जातो, त्याला वाटतं वारीत जाऊन पुण्य मिळेल. वारीत गेल्यानंतर सावकाराचं सगळंच जीवन पाहता पंढरीश परमेश्वराने त्या सावकाराची परीक्षा पाहायचा निर्णय घेतलेला असतो. सावकार जातो चंद्रबागेत, स्नान करायला लागतो. स्नान करत असताना वासुदेवाचं रूप घेऊन परमेश्वर त्या ठिकाणी त्या सावकाराच्या पुढे उभे राहतात. आणि सावकाराला वासुदेवाच्या याच्याप्रमाणे ते भजन म्हणून त्या ठिकाणी दान लागतात. सावकार म्हणतो पैसे द्यायची खूप इच्छा आहे, पण चंद्रभागेत स्नानाला येताना त्या ठिकाणी मी काय बरोबर आणलेलं नाही. जिथे उतरलो तिथे पैसे ठेवलेले आहेत तिथे. आता ते काय वासुदेव होते. हा मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचला, वासुदेवाला ते म्हणले पैसे मोजकेच आहे, वारीला आलेला आहे, अडचण व्हायला नको. वासुदेवा, तुम्ही माझ्या गावाकडे ज्यावेळेस येताल ना त्यावेळेस मी तुम्हाला पैसे देईल. महिनाभराने वासुदेव त्याच्या गावाकडे जातात आणि गावाकडे गेल्यानंतर वासुदेव लांबच पाहिल्यानंतर तो सावकार मेल्याचं सोडून पडतो. त्याची पत्नी त्याला उशावरती लोक घेते, रडते. वासुदेव तो मला पंढरपुरात पैसे देतो म्हणून सांगितलं सावकार. ती पत्नी मोठ्याने रडायला लागते, अरे म्हणे तेच गेले तर पैसे कोणाला. आता काय वासुदेव बघा, त्यांनी सांगितलं की ठीक आहे, आता एवढ्या लांबून आलोच तर सावकाराची मयतच करून जातो. आता याने घेतलेले सोड, पण हा काय पैसा द्यायचा नाही म्हणून असा सगळा अट्टहास करतो. सगळं गाव गोळा होतो, त्याला गरम पाण्याने कडक पाण्याने आंघोळ घालतात. हा काय डोळे मिळत नाही. ताटी बांधतात, घेऊन जातात, सरळ रस्ता त्याच्यावर टाकतात, रॉकेट टाकतात, तरी सावकार उठत नाही. पिटवून देतात.
आणि मग मात्र पंढरीश पांडुरंगाला दया येते. रामकृष्ण प्रसाद पंढरीश पांडुरंगाला दया येते आणि पंढरीश पांडुरंग म्हणतात पैसे नको देऊ. तो म्हणतो मग उठलो, सगळं ढकलून देतो आणि उठतो. म्हणजे तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. म्हणजे प्राणावरती बेतलं तरी पैसे द्यायचे नाही असा सुद्धा चिंगटपणा या जीवनात तो मधल्या डायरीत काहीच लिहू शकत नाही. कारण मनुष्य देहामध्ये जाताना एकतर सगळं इथंच ठेवून जायचंय, नाहीतर तुकोबारायांसारखं वाटून जायचंय. आपण काय तुकाराम महाराज नाहीत, आपण वाटून जाणार नाही. तुकाराम महाराजांनी वाटलं कर्जाच्या भया उडवल्या आणि म्हणून तुकाराम महाराजांची गाथा तरली. दगडाने बांधलेली गाथा दगडासह उडाली. इंद्रायणीतला कुठलाही दगड वर आला नाही, पण ज्या दगडानं गाथा बांधलेली होती तो दगड तरंगला. तो तुकोबारायांचं सामर्थ्य होतं आणि त्यांचं आदर्श जीवन होतं. त्यांनी समाजासाठी किंवा जनाच्या कल्याणासाठी केलेलं काम जे आहे ते सगळ्यात महत्वाचं त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून या ठिकाणी मानव देह आहे, तो मानव देह फार महत्वाचा आहे. बहुमोल देह आपल्याला ईश्वराने दिलेला आहे आणि हा बहुमोल देह दिल्यानंतर आपण काय करतो याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आपल्याला संगती कोणाची आहे याचा देखील विचार सगळ्यात महत्वाचा आहे. पूर्वीचा काळ खूप चांगला होता. पूर्वी घरं लहान होती पण माणसांची मनं मोठी होती, घरात आनंद जास्त होता. पूर्वीची माणसं आरोग्य जगत असताना त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं, भाऊंचं मी मगाशी सांगून गेलो की परिवाराला एक वेगळ्या प्रकारचा संस्कार देण्याचं काम पूर्वीच्या कालखंडामध्ये चालत होतं. साधनं नव्हती पण आनंद खूप होता. पूर्वीच्या माणसांना आरोग्य मिळालं. कारण काय, माणसं आता सहज एका सोप्या शब्दात त्याची व्याख्या करून समजून टाकतात. ते काय म्हणतात, पूर्वी खायला चांगलं होतं. नुसतं खायला चांगलं होतं का? आता तर फार वेगवेगळ्या प्रकार चालू आहे. कसल्या पॅकिंग आहे, किती भारी आहे, किती चांगला आहे. आजी बापांना मिळतात. पूर्वीच्या काळात सणाला गव्हाची पोळी होत होती. सण सोडला तर मिळत नव्हती. गहू खाण्यात नव्हता. पूर्वी त्या ठिकाणी उपलब्धता अनेक गोष्टींची कमी होती परंतु माणसं आनंदी होते. त्याचं कारण अत्यंत चांगल्या प्रकारचं आरोग्य माणसांना मिळत होतं आणि त्याचं कारण एकच होतं की शरीराला आवश्यक असणारे सगळे कष्ट आणि त्याच्या माध्यमातून सगळे व्यायाम होते. जुनी माणसं इथं बसलेली आहे, 100 गाठलेली माणसं आहे. का 100 गाठली त्यांनी? भाऊंना औषधाची गोळीच माहित नव्हती. का? मैलून मैल चालणं होत होतं. सायकलवरचा प्रवास होता. दादा चप्पल घालायला लवकर मिळत नव्हती. चप्पल घालायला मिळत नव्हती त्याच्यामुळे पायाला खडे टोचत होते, ॲक्युप्रेशर होत होतं, काटे टोचत होते. आता महाराज काटेच पाहायला राहिले नाही. फवारणीनं चूक काटा गेला, सराटा गेला. त्या काट्यांनी ॲक्युपंक्चर होत होतं, खड्यांनी ॲक्युप्रेशर होत होतं, रक्ताभिसरण चांगलं होत होतं, अन्नाचं पचन चांगलं होत होतं. पूर्वीची माणसं कष्ट खूप करत होते. पाटे नांगरटी करत होते, मैलोन मैल चालत होते, पाटे बैल सोडत होते. कधीही सूर्योदयाच्या नंतर जुन्या काळातला माणूस उठलेला पाहायला मिळाला नाही. घरातला प्रमुख माणूस लवकर उठायचा, त्याची धर्मपत्नी लवकर उठायची. पहाटे तर जुना, तर एकदम जुना कालखंड बघितला तर जात्यावरची दळणं होती. जात्यावरच्या दळणावरती दळणं जात होतं. त्या माता बहिणीला आरोग्य मिळत होतं. जात्यावरची दळणं जळत असताना त्या ठिकाणी अभंग म्हणत होती, चांगल्या प्रकारची गाणी म्हणत होती. जात्यावरची गाणी आता आमच्या किती भगिनींना माहिती आहेत, पाहिलं तर तुम्हाला ऐकायलाही सांगता. संक्रांत जवळ आलेली आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी संभ्रम असायचा. गावातल्या सगळ्या मला एकत्र यायच्या, फेर धरायच्या आणि अत्यंत चांगल्या पद्धतीची गाणी आम्हाला लहानपणी ऐकायला मिळेल. ती गाणी आज लोप पावलेली, कोणाला माहित नाही, कोणाला ऐकायला मिळत नाही. जुनी माणसं ज्यावेळेस उठायचे त्यावेळेस सकाळी उठल्यानंतर मुलाला उठवायचे, मुलाला व्यायाम करायला लावायचे. आई दळण झाल्यानंतर मुलीला उठवत होती, तिला सडा रांगोळीचं प्रशिक्षण देत होती. एक चांगल्या प्रकारचा संस्कार त्या मुलीवरती करत होती, मुलावरती करत होती. मुलांचे आरोग्य चांगले होते. सूर्योदयाच्या नंतर कुणी उठायचं नाही, सूर्योदयाच्या अगोदर तुझा व्यायाम झाला पाहिजे, त्याच्या अगोदर आंघोळ झाली पाहिजे सांगितलं जात होतं. 100 मिळाली त्याची कारण हे होते. आजचं संकट केवढं मोठं आहे त्याच्यावर.
मुलांना उठवायचं एक मोठ्या दिव्य झालेला आहे, पण खरं कोणाला बोलायचं नाही. पूर्वी एकत्र कुटुंब व्यवस्था होती, सगळी घरातली माणसं एकत्र संध्याकाळी दुपारी जेवायला बसत होती. किमान संध्याकाळी सगळी माणसं एकत्र असायचे. गोळ्या वेळाला जेवायला एकत्र बसल्यानंतर एखादा मुलगा जर कमी जेवत असेल तर चुलता विचारायचा, वडील विचारायचे, आई विचारायची, हा का कमी जेवतोय. आज कोण कधी जेवलाय त्याचा तपास लागत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. पूर्वीच्या कारखान्यामध्ये आरोग्य मिळालं, संस्कार होते. 90च्या दशकापर्यंत 90 सालापर्यंतचा जर विचार केला आपण, तर गावात जाताना मुलांना असं विचार वाटायचं की मी जर चुकीचं वागलो तर मला कुणीतरी गावातला प्रमुख एखादा शब्द विचारील, मला त्याला उत्तर द्यावं लागेल. आज परिस्थिती अशा प्रकारची आहे, कोणाचा कोणाला धाक राहिलेला नाही. एक कालखंड होता की धाक होता. घरातला एक माणूस कडक स्वभावाचा होता, त्याचा सगळ्या कुटुंबावरती धाक होता. घरातल्या मायमावल्या चुलत्या सगळ्या. एक लहानपण, माझं लहानपण मला आठवतंय, आईपेक्षा चुलती जास्त प्रेम देत होती. कधी घरातला जर करता माणूस रागवला तर पटकन मोठ्या चुलतीच्या त्या ठिकाणी पदराखाली जायचं आणि तिचा आधार घ्यायचा. आधार होता. आज काय स्थिती आहे. तुकाराम महाराजांनी 375 वर्षापूर्वी सांगितलेले, आता तरी म्हणजे आता काय घडणार होते ते त्यांना त्यावेळेस कळत होतं. आणि म्हणून जुना कालखंड खूप चांगला होता. साधनं नव्हती पण माणसाला आनंद होता. आज साधना आले, आनंद लोप पावलाय, ही स्थिती निर्माण झाली आहे. आणि म्हणून विचार करावा लागतो प्रत्येक गोष्टी. आज मोबाईलचे साधन आहे, काय स्थिती आहे. मोबाईल आपल्यासाठी आहे का आपण मोबाईलसाठी, हाच प्रश्न होतो. पूर्वी माणसं घरात आली, पाहुणा घरात आला की एकत्र कुटुंबामध्ये पाहुणा विचारायचा, मुलांना बोलवायचा, शिक्षण विचारायचा, तुझं काय चाललंय विचारायचा, शेतातली पिकं कशी आहेत असं विचारायचं, पीक पाणी बरे प्यायची चौकशी करायचा, मुलांचं शिक्षण परत चाललंय का विचारायचा, सगळ्यांचे आरोग्य चांगले का अशा प्रकारच्या चौकशी करायचा. आज काय स्थिती आहे. पाहुणा घरात आला, पाण्याचा ग्लास घेऊन तुम्ही जा, तो पहिलं विचारतोय सीपीचं चार्जर आहे का. जणू काय मोबाईल डिस्चार्ज झाल्यानंतर याचं समजतंय का काय, इतकं असं आपण साधनाला झालेलं आहे. काय अवस्था. साधना आपल्यासाठी आहे. आपण आज सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काका जर कोणता असेल तर स्क्रीन टाइम. स्क्रीन टाइम म्हणजे काय, कोणता 3 स्क्रीन टाइम आहेत मुलांसाठी. एक टीव्हीचा स्क्रीन, दुसरा स्क्रीन जो आहे तो मोबाईलचा स्क्रीन, आणि तिसरा मुलांसाठी संगणकाचा, कॉम्प्युटरचा स्क्रीन. किती स्क्रीन टाइम. हालचाल नाही, व्यायाम नाही, काही नाही, फक्त माणसं व्यायाम करतात माणसं, पण कुठं मोबाईलवरती. हालचाल आणि आम्ही म्हणतो आरोग्य मिळत नाही. आरोग्य मिळेल कसं. जुन्या कारखान्यामधले जे संस्कार सगळे संपत चालले, म्हणून आमचं आरोग्य देखील संपत चाललंय. सत्ययुगामध्ये माणसाला शास्त्र आणि धर्म आणि संत सांगतात की सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं आणि देवाची प्राप्ती करण्यासाठी ध्यानानं देवाची प्राप्ती होती, अशा प्रकारचं सांगितलं जात होतं. त्याच्यानंतर त्रेतायुगाला 1 कमी झाला, 10,000 वर्षाचं आयुष्य आणि यज्ञानं देवाची प्राप्ती सांगितली. नंतर त्या ठिकाणी द्वापार युगाला पुन्हा 1 कमी झाला, 1000 वर्षाचं आयुष्य आणि त्यावेळेस पूजेनं देवाची प्राप्ती सांगितलेली होती. आता कलियुग आहे, पुन्हा 1 कमी झाला, 1000चा 0 कमी झाला, 100 वर आयुष्य आलं आणि नामस्मरणाने देवाची प्राप्ती सांगितली. किती सोपं आहे या काळात नामस्मरणाला देवाची प्राप्ती. पण कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य मिळालं. आता सगळे मिळून परमेश्वराला एकच प्रार्थना करू की अजून 1 कमी करू नको. 1 कमी झाला तर काय होईल, पण देवाला कमी करायचा का नाही करायचा हा लाभ राहिला. 100 मिळते का हा प्रश्न आहे. देवाने नाही कमी केला 0, आम्ही केलाय कमी. अरे पूर्वीचा कालखंड अशा प्रकारचा होता, इथून वाहून जाणारी नदी आहे, अनेक माणसं ज्येष्ठ बसलेली आहेत, जुनी बसलेली आहे, नदीला झरा पाडला तर पाणी पिता येत होतं. कोणाला कधी वाटलं होतं का
कुठं बाहेर कुठं गेला तर पाणी विकत प्यायला घ्यावं लागेल हे जुन्या माणसांना कधी वाटलं नव्हतं. आज पाणी विकत घ्यायची वेळ आलेली आहे. आता त्या ठिकाणी पूर्वी पाहुणा आला की फुलपत्र तांब्या भरून पाणी पुढे जायचं. आता फुलपत्र तांब्या दिसतोय का कुठं? दिसतोय फुलपत्र तांब्या, पण कुठं साखरपुडा, धार्मिक कार्यक्रम. आता काही दिवसांना साखरपुड्याच्या वेळेस आणि बाकीच्या कार्यक्रमाच्या वेळेस देखील बाटली आणा सांभाळलं पाण्याची चाली म्हणजे बरं. आता बाटली कुठं पाण्याची बाटली सोडून पाणी प्यायला नाही ही स्थिती आहे. हे कोणी निर्माण केलं? हे कोणामुळे घडलं? नद्या प्रदूषित कोणामुळे घडल्या? या सगळ्या गोष्टींचं चिंतन. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलेले आता तरी काय काय गोष्टींची आव्हानं आपल्या समोर आहेत. धर्म अध्यात्म या ठिकाणी आपण काही जण येण्याच्या अगोदर मी धर्माच्या अध्यात्माच्या गोष्टी काही आपल्या समोर सांगितल्या. आज सगळ्या गोष्टींचं चिंतन अत्यंत बारकाईने करण्याची आवश्यकता आहे. जीवनामधलं प्रत्येक पाऊल टाकत असताना आम्ही जीवन कसं जगायचं, आयुष्याची जी 3 पानाची डायरी आहे त्याच्यातलं पहिलं पान आणि शेवटचं पान आमच्या हातात नाहीच आहे. पण मधलं पान भारताला कसं भरायचं याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यासाठी संगती हा सुद्धा सगळ्यात महत्वाचा विषय निश्चितपणाने आहे. दुष्टाची संगती मरणाला कारणी उठते अशा प्रकारची स्थिती आहे. दुष्टाची जर संगती त्या ठिकाणी आपण करायला गेलो तर काय घडतं? एक दृष्टांत खूप गोड आहे रामकृष्णाचा. बिरबल बादशाच्या दरबारामध्ये सगळ्या दुष्टांनी बिरबलाचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे याचा कार्यक्रम वाजवला. बिरबल फारच प्रिय बादशाह. आता तो चतुर होता, बुद्धिमान होता म्हणून प्रिय होता. आता चतुर बुद्धिमान हा सुद्धा तसा काही कधी कधी विचार केल्यानंतर तो शाप आहे असं वाटतं. दुष्टांनी सगळ्यांनी एकत्रपणानं बिरबलाचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आणि त्या कटात न्हाव्याला सामील करून घेतलं. आणि न्हाव्याला योजना सांगितली बिरबलाचा बंदोबस्त करायचा. न्हावी बादशाची दाढी करत होता आणि न्हाव्याला दाढी करताना बादशाला सांगितलं की तुमच्या वडिलांचं माझ्यावर खूप प्रेम आहे. जेवढं तुम्ही करताय तेवढंच तुमचे वडील प्रेम करत होते. पण बादशाह वडील गेले तुमचे, त्याची फार आठवण मला येते. त्यांचं स्वर्गात नेमकं काय चाललं असेल कळत नाही. त्यांची स्वर्गातली काय स्थिती आहे, काय हलावा आहे त्याची माहिती काढली पाहिजे. आणि बादशाह म्हणतो न्हाव्याला ते कसं शक्य आहे? असं कसं मध्ये शक्य नाही महाराज. बिरबलासारखा चतुर प्रहार जर तुमच्या दरबारी आहे तर अवघड काय? बिरबलाला सांगितलं पाहिजे. बिरबल निश्चितपणाने तुमच्या वडिलांचं वर स्वर्गात काय चाललंय ती माहिती काढून निश्चितपणाने तुम्ही बिरबलाला पाठवलं पाहिजे. कट काय भारी शिल्प होता. दुसऱ्या दिवशी दरबार भरतो. बादशाने सांगितलं बिरबल माझ्या वडिलांचं स्वर्गात काय चाललंय त्याची सगळी खबर काढून आणायची जबाबदारी तुझ्यावर आहे आणि तू ते काढून घेऊन ये. बिरबल हादरला. पण बिरबलाच्या लक्षात आलं की माझ्या विरोधात कट झालेला आहे. तो सांगतो महाराज सदैव वैकुंठाला जायचं, सुदैव स्वर्गात जायचं म्हणजे खूप मोठा खर्च आहे. 10,000 रुपये लागतील आणि 3-4 महिने डायरीला लागतील. बादशाह म्हणे ठीक आहे तुला 4 महिन्याची रजा मंजूर, 10,000 रुपये तुला मंजूर. बिरबल चतुर असतो, घरी जातो. त्या 10,000तून त्या ठिकाणी एक भुयार खणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी कामाची योजना तयार करतो. भुयार खणलं जातं. ते भुयार स्मशानापर्यंत नेलं जातं आणि एक दिवस ठरवला जातो. बिरबल म्हणतो आज ठीक आहे महाराज माझी स्वर्गात जायची तयारी आहे. त्या भुयाराच्या तोंडावरती चिता रचली जाते आणि त्या चितेवरती बिरबलाला झोपवलं जातं. सगळं गाव गमावतं. सीतेला आग लावली जाते. बिरबल योजनाच करून ठेवत असतो की आग लावल्याबरोबर थोडासा जाळून प्रचंड धूर निर्माण होण्याची व्यवस्था करतो. बिरबल हळूच भुयाराच्या दरवाजातून खाली उतरतो. एक मानवी देहाचा संग्राम उठलेला असतो तो त्या चितेत घेऊन घालतो आणि बिरबल घरात येऊन बसतो. दुसऱ्या दिवशी सावडण्याचा अगदी सगळे पाहायला जातात. हाडं मानवाचे मिळतात. बिरबल गेला. दुष्टाला आनंद होतो. बादशाह मात्र दुःखी होतो. बादशाहच्या लक्षात येतं आपण तर अगदी केलेली आहे. बिरबल परत नाही आला तर काय होईल? बादशाह दुःखी होतो.
काही दिवस जातात, काही दिवसांनी बिरबल पुन्हा स्मशानात प्रकट होतो. ते भैरातून जायचं असतं, प्रकट व्हायचं म्हणजे काय, तो डोम जे आहे स्मशानातला, तो बिरबला पाहतो, आनंदी होतो, पळतच बादशाहकडे जातो, बादशाहला सांगतो की बिरबल आले. बादशाह खूप खुश होतो, वाजत गाजत बिरबलाची मिरवणूक काढून घेऊन येतात. बिरबलाला दरबारात सत्कार केला जातो, बादशाह त्याला आलिंगन देतो. आलिंगन बादशाहने सगळे आनंदी होतात, पण त्यांना दुष्टांनी कट रचलेला होता, ती मात्र पूर्ती गडबडतं. हे कसं काय? मग स्वर्गाचं बिरबलाला त्या ठिकाणी बादशाह विचारायला लागतो, स्वर्गाचं सुख काय, कसं आहे? तो सांगतो, स्वर्गाचं सुख काय सांगायचं मला, तुझा प्रवास कसा झाला विचारलं. तो सांगतो, प्रवासाचं काय सांगायचं मला, जसं माझ्या चितेला अग्नी दिला तसं मला हलका वाटायला लागला. तसा मी वरवर जायला लागलो. वर गेलो तर मध्ये गेल्यानंतर एक विमान आल्याचं पाहिलं. मी त्या विमानाला इशारा केला, विमान माझ्याजवळ थांबलं. महाराज मी त्या विमानात बसलो आणि मी स्वर्गात गेलो. आणि स्वर्गात गेल्यानंतर स्वर्गातलं सगळं सुख पाहिल्यानंतर काय सुख आहे, काय विलास आहे, काय भोग आहे, सगळा आनंद स्वर्गातला पाहिला. मग म्हणे आमच्या पिताजींचं काय चाललंय? पिताजींचा इतका तर आनंदच नाही, सगळं स्वर्गाचं सुख पिताजींच्या पायावरती त्या ठिकाणी लोट आहे. मग पिताजींनी माझ्यासाठी काय संदेश दिला? हो, संदेश दिला महाराज, स्वर्गात सगळं आहे, पण पिताजींची दाढी करण्यासाठी न्हावी नाही. पिताजींनी निरोप दिला की न्हावी पाठवून द्या. बादशाह फरमान करतो आणि म्हणतो, न्हाव्याला स्वर्गात पाठवण्याची व्यवस्था करा. न्हाव्याची चिता रचली, तो जे गेलाय तो परत नाही आला. दुष्टांच्या संगतीमध्ये काय होते एवढं त्या दृष्टांताच्या निमित्तानं सांगायचंय. संगत देखील कुणाची करायची हे ठरवलं पाहिजे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले, आता तरी हाची उपदेश, कालपर्यंत संगत चुकीची असली तरी असू द्या, आज ती संगत सोडली पाहिजे. आणि आज सगळ्यात महत्वाचं, जर संगत आपल्याला कशाची सोडायची असेल, खर तर आता तरी पुढे हाच उपदेश सांगत असताना मध्ये देव प्रत्येक 100 वर्षाला एक लाट आणतोय आपल्याला जागा करायसाठी. पण व्हायना आपण सांगा बरं, एक महामारी येऊन गेली, काय नाव होतं तिचं? म्हणलं पण तरी माझं कोरोना, ते पण काय म्हणा कोणी आता ते हात खाली त्यावेळेस कोरोना म्हणलं माणसं बाजूला पडायचे. ह्यालाय काय, त्यालाय काय. ईश्वराला संकेत दिला. खरं तर जीवन जगत असताना आपण कशा पद्धतीचं जीवन जगण्यासाठी ईश्वर वेळोवेळी संकेत देतो. प्लेग आला, पटकी आली, कोरोना आला. कोरोनाच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर माणूस माणसाला भेटायला सुद्धा घेत होता. घरातल्या माणसाला कोरोनाची लागण झाली, त्या माणसाजवळ माणसं जात नव्हते. अरे कोरोनात माणसं जी गेली, ती माणसं सगळ्यात कशामुळे जर गेली असतील तर ती घाबरून गेली, का तर कुटुंबातला माणूस देखील माझ्याजवळ यायला तयार नाही. याचा अर्थ माझं जीवन आता शिल्लक राहिलेलं नाही. 70% माणसं घाबरून गेलेले आहेत. पण कोरोनाचा कालखंड होता, त्या कालखंडामध्ये लॉकडाऊन झाला. प्रदूषणाचा दर जो आहे तो खूप सुधारला, प्रदूषण कमी झालं, फिरस्ती कमी झाली. त्या काळात लग्न झाले नाही का? झाले. पुण्याच्या टाका की आज लग्न नाही. आपण म्हणायचं कोरोनाची लाट कसं काय ठेवला, आम्ही नाही ना. ते म्हणायचं तुम्ही येऊ नका, फक्त पोलिसाची गाडी येणार नाही याची काळजी घ्या. खरे ना? 50 माणसात 100 माणसात लग्न झाले, संसार झाला नाही का त्यांचा? झाला, खूप चांगला संसार त्यांचा झाला. पण कोरोना संपला, लाट गेली, म्हटलं की पुन्हा आपलं जुनं सगळं सुरू झालं. लग्न हा संस्कार खरा तर परिवाराचा संस्कार आहे. मर्यादित लोकांमध्ये केला पाहिजे. दुर्दैवाने ते आम्ही करत नाही. लोकांना आनंद 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 जो जगायचा आहे, तो आनंद आपल्याला जगायचा आहे का आनंद आपल्याला दाखवायचा आहे, हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. आपण आनंदी जगण्याच्या ऐवजी आनंदी आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि सगळे सोहळे मोठे मोठे करायला लागले. कौटुंबिक सोहळा तो मोठा करण्याचा प्रयत्न करतो का? तो लोकांना दाखवायचा आहे. सगळ्या गोष्टी, सगळ्या गोष्टीचा चिंतन त्या ठिकाणी करत असताना आपल्याला
अत्यंत मधल्यापणाची डायरी तुकाराम महाराजांनी सांगितलेली. आता तरी पुढे उपदेश, हा उपदेश करत असताना तुकाराम महाराजांनी डायरीतलं मधलं पाठ भरत असताना तुमच्या जीवनाचा आदर्श पाठ कसं भरता येईल हे अभंगाच्या माध्यमातून त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कोरोना येऊन गेला, कोरोना गेल्यानंतर आम्ही पुन्हा पहिल्यासारखे सगळे वागायला लागलो. साधनांची आसक्ती किती झाली, मोबाईल एवढं मोठं संकट आहे. मी या ठिकाणी तसं जर बघितलं तर मोबाईल माहितीचा खूप मोठा स्रोत आहे. त्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्याला जर त्या ठिकाणी पाहायचं असेल, आध्यात्मिक जर पाहायचं असेल, महाराज सगळा ग्रंथ वाचायची गरज नाही. मी एखादा अभंग कधीतरी असं मध्ये या व्यासपीठावर बसायचा अधिकार मिळण्याच्या अगोदर ज्यावेळेस मी असं बसायचो आणि एखाद्या महाराजांनी एखादा संदर्भ जर अभंगाचा सांगितला तर मोबाईलवरती मी सर्च करायचो महाराज, कदम महाराज, लगेच अभंग यायचा. चांगलं साधन आहे का? चांगलं आहे. मोबाईल मध्ये माहितीचा एवढा मोठा स्रोत आहे. जगाच्या पाठीवरती काय चाललंय त्या मोबाईल मध्ये पाहायला मिळतंय. पण आम्ही एवढे आसक्त झालोय की जगाच्या पाठीवरचं पाहायच्या दादा घरात काय जळतं हे पाहायला तयार नाही. आणि म्हणून आता तरी किती मोबाईलला आसक्त व्हायचं. एकदा 3 स्क्रीन टाइम सांगितले. आमच्या माता भगिनींवरती बोलत असताना बोलतात, परंतु त्यांचा व्याप किती असतो. दिवसभराचं काम सकाळी उठल्यापासून मर 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 कुटुंबासाठी करायचं, खूप काम करायचं. आणि म्हणून माता भगिनीला कुठेतरी वाटतं की आता खूप झालंय दिवसभर काम, आपण आता थोडासा टीव्ही बघू. काय टीव्हीतल्या मालिका बघायला त्याच्यातही रामायण महाभारत बघता येते आज. पण बघतो का आपण? कोणीतरी सांगते की अमुक अमुक मालिका खूप चांगली आहे. आता ते मालिका बघतच नाही, त्याच्यामुळे नाव माहित नाही. मग त्या मालिकेमध्ये एवढे मग्न होतात आमच्या माता भगिनी. एकदा एका घरात असा प्रसंग घडला, आज ह्या 3 स्त्रीच्या किती आसक्त झालोय. एक आमची भगिनी आता फ्लॅट सिस्टीम झाली. पूर्वी घरं लहान होती, मी सांगितलं आनंद मोठा होता. आता घरं मोठी झाली, आनंद लोक पावलाय. मुलगा त्याच्या खोलीत काय करतो माहित नाही, बाप इकडे काय करतोय त्याला माहित नाही. आणि आई टीव्हीच्या स्क्रीन टाइम मध्ये बिझी असल्यामुळे तिचं काम संपल्यानंतर ती त्या टीव्हीच्या स्क्रीन टाइम मध्ये बिझी. एकदा असं झालं, फ्लॅट सिस्टीम होती. एक महिला आवडती मालिका बघत होती. दरवाजा उघडाच होता. एक जण मोबाईल वरती खेळत खेळत आला. आपलं घर समजून दुसऱ्याच्या घरात घुसला. तो मोबाईलवर सोफ्यावर बसून खेळत राहिला. ही टीव्ही बघते, याला कोणाला तपास नाही. हा मोबाईलवर खेळत बसतोय, कोणाच्या घरात बसतोय त्याच्या ध्यानात नाही. घराचा खरा मालक फेसबुक खेळत आला. त्यांनी दरवाजा ढकलून पाहिलं. तो समोर बसलेला बघतो, सॉरी सॉरी म्हणला, मी चुकून तुमच्या घरात आलो. घर त्याच. किती आसक्त झालो आम्ही. मोबाईल या साधनाच्या आसक्तीमुळे किती दुष्परिणाम पाहायला मिळतात. खरं तर ते मध्यंतरी पबजी बिबजी सरकारनं त्याच्यावर बंधन आणले. त्या पबजीचा नादी लागून कितीतरी मुलांनी आत्महत्या केल्या. सरकारला बंधन आणावं. आता सगळे आपण ज्येष्ठ आहोत, आपण कुटुंबातले कर्ते आहोत, आपण प्रमुख आहोत. माझी सगळ्यांना आव्हान आहे की मोबाईल वरती जेवढं चांगलं आहे ते चांगलं मुलं पाहतात का हे पाहण्याची आवश्यकता आहे. आणि मोबाईल मध्ये जेवढं चांगलं आहे त्याच्या 10% वाईट आहे. मात्र ते जास्त पाहिलं जातंय याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे. कारण आपण मुलांना बोलू शकत नाही. त्याचं कारण काय की आपणच मोबाईलच्या एवढा आसक्त झालो तर मुलांना काय बोलणार. आणि मग आता लॉकडाऊन करण्याची आवश्यकता असेल, त्या ठिकाणी बंधन आणायची आवश्यकता असेल तर मोबाईलचा स्क्रीन टाइम कमी करण्याची आवश्यकता आहे. आई वडिलांनी मोबाईल बाजूला ठेवण्याची आवश्यकता आहे. टीव्ही पाहायचा असेल तर टीव्ही वरती पाहत असताना रामायण भारत पहा. संस्कारित कुटुंब घडवण्यासाठी जे जे म्हणून पाहता येईल ते पहा. आध्यात्मिक अनेक गोष्टी आहेत त्या मोबाईल मध्ये पाहतात त्या पहा. आणि बाकीचा वेळ जो आहे मोबाईल तर एवढी पाहतात माणसं, एवढे पाहतात. डोळ्याचे प्रॉब्लेम खूप वाढले, डोळ्याचे हॉस्पिटल खूप वाढले. आरोग्याची चिंता निर्माण झाली. आता पशु पक्षी निर्माण केले. 84 लक्षवेधीमध्ये जर आपण पक्षी आणि पशु तुम्ही बघा बरं. एखादा कावळा ओव्हरवेट होऊन त्याने आता डायटिंग सुरू केलंय.
आज जास्त एकाच पिंडाला शिवायचं, बाकीच्या पिंडाला शिवायचं नाही असं कवळ्यांनी ठरवलं. असं कधी घडलंय? पशु पक्ष्यांचे दवाखाने कमी आहे, 8-10 गावातून एखादा दवाखाना आहे. मात्र माणसांची दवाखाने एका गल्लीत 8-10 आहे. का? कशामुळं? आपण आपलं आरोग्य आहे त्याची काळजी आपण घेत नाही. आयुष्य कमी झालं, मगाशी सांगत होतो कलियुगात 100 आहे, 1 शून्य पुसला तर काय होईल म्हणून परमेश्वराला प्रार्थना करू. मात्र तो शून्य परमेश्वराला पुसण्याची आवश्यकता नाही. आपण 30-30 वर्षाच्या 30-30 वर्षाच्या मुलांना हार्ट अटॅक आल्याचे उदाहरण आपण ऐकतो. याची कारण काय? ठीक आहे, अध्यात्म सांगितलं पाहिजे. अध्यात्मच आहे हे सुद्धा की तुम्हाला आपणाशी जे ठावे ते इतराशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ. आई वडिलांच्या स्थिती काय? आजचा जमाना काय? आई वडील वृद्धाश्रमात आणि मुलं पाळणा घरात. कुठं आलो आपण? आणि म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं आता तरी हाच उपदेश. घरात आई वडील असतील तर आई वडिलांचे संस्कार, त्यांचे सावली, त्यांचा आधार सगळ्यात महत्वाचा आहे. आणि म्हणून अध्यात्मानं आम्हाला सांगितलेलं आहे, मायबाप जर घरात असतील तर मायबाप केवळ काशी त्याने न जावं तीर्थाशी, त्याने न जावं तीर्थाची. याच्यासाठी सांगितलं की आई वडीलच हे दैवत आहे. हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर. वडिलांच्या जीवनामध्ये आपला आनंद साधारण होता. आई सांगितली जाते, आज वडिलांचा लक्ष्मी आहे त्याच्यामुळे वडील सांगणार आहे. तिकडचं लक्ष घेऊन सांगा. कारण आमचं एकदा सुरू झालं की काका म्हणजे अजून अर्धा तास चालू दे. आई वडिलांचं महत्व जे आहे ते आपल्या जीवनामध्ये आनंद साधारण महत्व. आज बरीच माणसं आमच्याकडे येतात आणि त्यांची तक्रार असते, मुलगा सांभाळत नाही. 100% दोष मुलाचा आहे का? दोष आहे, मुलाला दोष देईलच नाही. कारण आई वडील एक तीर्थ आहे हे जर सांगितलं आम्हाला धर्मानं शास्त्रानं, तर त्यांचा सांभाळ करणे तुमची जबाबदारी आहे. परंतु आई वडिलांनी देखील तसं वागलं पाहिजे. नाही तर म्हातारपणी आपल्याकडून काही चुका व्हायला लागल्या तर मोठा अवघड होतो. ललित प्रभूजी म्हणून जैन समाजाचे एक साधू आहे, संत आहेत, त्यांची कथा ऐकत असताना मी खूप एक चांगला दृष्टांत ऐकला. मुलगा आणि सून दोघेही सरकारी नोकरीला आहे आणि आई एकटी घरात राहते. एक दिवशी आईने मुलाला बोलवलं आणि सांगितलं मला ज्याशी काही बोलायचंय. ये आल्यानंतर खोलीत आल्यानंतर तिनं सांगितलं दरवाजाची कडी लावून घे. मुलाला प्रश्न पडला, आई आज कडी लावून नाही, आई काय चिडलेली दिसते, सुसवय आहे. ती सांगते बाळा तुम्ही दोघे नोकरीला जाता, तुमचं चांगलं चाललंय, आनंदी परिवार आहे. मी दिवसभर एकटी घरात असते, मला घरात करमत नाही रे. मला कुठंतरी तीर्थयात्रा किंवा व्यवस्था झालेल्या आहेत, वृद्धाश्रमात मला जर ठेवलं तरी मी दुःखी होणार नाही, मी आनंदी राहील. मला मात्र तुम्ही दोघं तुमचं खूप चांगलं चाललंय त्याचा मला निश्चित आनंद आहे. मात्र आता मला एकटीचा मला वेळ जात नाही, मला दिवसभर काय करावं हा प्रश्न पडतो. ह्या भिंती हे सगळं तुझी साधन सामुग्री मला खायला उठते राजा, माझी काहीतरी व्यवस्था कर. हे दोघं आत बोलत असतात. आई आणि मुलगा बोलतोय, सुनेला संशय आला, ती कान लावून बाहेरून ऐकत होती. मुलगा म्हणतोय शक्य नाही, समजून सांगायचा प्रयत्न करतो. संस्कारित असतो, संस्कार झालेले असतात, समजून सांगायचा प्रयत्न करतो आणि शेवटी जातो. त्याला असं वाटतं बाहेर पडल्यानंतर बायको नाही सांगावं, बायकोचं मत काय ते पाहावं. बायकोला सांगितल्यानंतर बायको म्हणजे तुम्ही अजिबात काळजी करू नका, आईना कुठेही पाठवण्याची आवश्यकता नाही. तरी काय मार्ग काढायचा, तू नोकरीला मी नोकरीला. ती तिचा मोबाईल ओपन करून दाखवते, मेल दाखवते, तिने सरकारी नोकरीचा राजीनामा दिलेला असतो. ही कुटुंब व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. ती म्हणते आईची सेवा करण्यासाठी मी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. तिचा नवरा म्हणतो अरे एवढी मोठी नोकरी तू कशी सोडली. ती म्हणे आईचं सगळं बोलणं ऐकलं. हे निर्माण करण्याची आवश्यकता आहे. मी एकदा असंच दादा फिरत असताना, राजकीय जबाबदारी असताना पिंपरी चिंचवडला एका वृद्धाश्रमाला
भेटायचा आहे त्याने आग्रह केला की खूप चांगला वृत्त संबंध आहे. हा काय गेलो मी तिथे, कार्यकर्त्यांचा आग्रह होता, चालवणारा एक विश्वस्त होता त्याचा आग्रह होता. गेल्यानंतर तिथे आत गेलो पाहिलं तर 2 महिला रडत होत्या. जी तरुण महिला होती ती म्हातारी महिलेला काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होती. मी मुद्दाम जोडून गेलो आणि ती महिला म्हटली, बघा ना साहेब, मी सासूबाईंना खूप समजून सांगते पण ते समजून घ्यायला तयार नाही. म्हणलं काय झालंय? म्हणजे त्यांनी घरी यायचा हक्क धरला आहे. मला घरी यायचंय, मला घरी यायचंय. म्हणलं आपण काय करता? ते म्हणजे मी डॉक्टर आहे. तुमचे पती काय करतात? तेही डॉक्टर आहे. आम्ही दोघेही बिझी असतो, वेळच नसतो, यांच्याकडे कोण लक्ष ठेवणार म्हणून इथे ठेवलंय. आणि इथे आम्ही येतो महिनाभरातून एकदा तरी डॉक्टर येतात ना, ते मी येतो, आम्ही भेटतो आणि त्यांचं त्या ठिकाणी त्यांना आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न करतो. पण हे ऐकतच नाही. म्हातारी रडायला लागली. ती म्हटली, नाही मला इथं करमत नाही, माझ्या ओळखीचं कोणी नाही आहे आणि माणसं खूप आहेत परंतु मला इथं करमत नाही. मग त्या डॉक्टरला सांगितलं, तुम्ही थांबा, मी सांगतो आजीला समजून. ती लगेच बाजूला गेली. काय नाही, मी आपल्या आरोग्याची चौकशी केली, मुलाला शिक्षणाचं कसं काय झालं, मुलगी ही सूनबाई बाहेर कुठलं काय, अशी तशी चर्चा केली. मी निघून गेलो. पुढचं पाहिलं. मी बाहेर आलो तर ती डॉक्टर उभीच होती समोर. तिला विचारलं, सांगितलं का जीवेला समजून? म्हणलं हो सांगितलं. सासूबाईंना समजून सांगितलं. म्हणलं त्यांची एकच अडचण आहे, इथं ओळखीचं आणि त्यांना समजून घेणारं कोणीच नाही. त्यांनी एक अट टाकली, तेवढी जर पूर्ण झाली तर प्रश्न नक्की सुटेल. तेवढी काय अट आहे? पूर्ण करू आम्ही. म्हणलं त्यांचं म्हणणं एवढंच आहे की मी एकटीच आहे, माझ्या परिचयाचं तर कोणी नाही आणि त्याच्यामुळं माझं मन बाकीच्या नवख्या लोकांशी बोलण्यात रमत नाही. जशी माझी अवस्था आहे तशीच माझ्या सुनबाईची आईची अवस्था आहे. त्या पण एकट्याच घरी असतात. मग त्यांना जरी ताणून सोडलं तर आम्ही दोघी विहिणी आनंदाने राहू. आणि मी पुढच्या खोल्याला भेटायला निघून गेलो. परत ज्यावेळेस आलो पाहतोय तर ती सून सासूला घेऊन गाडीत बसवत होती. प्रश्न संपला. कुठल्याही एखाद्या मुलाकडे आग्रह जर घरातल्या विवादाचा निर्माण जर झाला पुढे आला तर त्या मुलाला एकच सांगितलं पाहिजे, जायचं असेल, आईला ठेवायचं असेल तर सासूबाईला आईला दोघींना ठेवून प्रश्न सुटणार आहे. या ठिकाणी आपलं जीवन जे आहे, जीवन आदर्श घडवण्यासाठी संतांनी अनेक मार्ग आपल्याला सांगितलेले आहे. त्या मार्गाने जाण्याची आवश्यकता आहे. सत्यांची संख्या वाढलेली आहे. गावागावात सत्य आहे. आध्यात्मिक मार्गदर्शन त्या ठिकाणी सत्याच्या निमित्तानं धर्म शास्त्र या सगळ्या गोष्टी आम्ही सांगतोय. परंतु धर्म शास्त्र सांगून माणसं ते घेत नाही. मंडपातून बाहेर निघताना ते म्हणतात त्यांचं 2 तास सांगायचं काम होतं, त्यांनी सांगितलंय आपलं पुढं चालू ठेवू. आणि हे आपलं पुढं चालू ठेवू म्हणून तुकाराम महाराज सांगतात, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा नाश कशामध्ये चाललेला आहे तर साधनाची आसक्ती जी आहे ती साधना आपल्यासाठी आले पण त्या साधनाने आपल्यावरती एवढं आक्रमण केलंय की साधना जणू काय आमच्या जीवनाचं जगण्याचं साधनच झालंय. अशा प्रकारची स्थिती जी मानवाला निर्माण झाली ती स्थिती काढून टाकण्याची आवश्यकता आहे. माणसं सहजपणानं किती सहज जीवनात आपण किती चुकीच्या गोष्टी आपण करतो. शाळा कॉलेजेस हे चांगलं शिकवण्यासाठी आहे, तिथं किती लक्ष आहे. मात्र जे शाळा कॉलेजात शिकवलं नाही ते किती आपण लवकर अंगीकृत करतो याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. जीवन जगत असताना या जीवनामध्ये काल काय झालंय तुकाराम महाराज सांगतायत, काल काय झालं ते सोडा सगळं. जीवनात जगत असताना आज काय करायचं याचं चिंतन करा. किती हा विषय आपल्याला 100 जरी धरलं तरी झोपण्यात आणि स्वतःच्या कामात अर्ध जात आहे. बरोबर, अर्ध त्याच्यात गेलं, राहिले पण बालपणात 12 वर्ष गेले, तरुणपणामध्ये त्या ठिकाणी तरुणपणाची एक रग असते, त्या रगीमध्ये काही वर्ष गेले. जगायला किती मिळाले याचं चिंतन केलं तर खूप कमी आयुष्य जगायला मिळत आहे. आणि मग जर खूप कमी आयुष्य जगायला मिळत असेल तर आम्ही कसं जगलं पाहिजे याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आज एका वडिलांचा आदर्श आहे. भाऊ कसे जगले
भाऊने त्या ठिकाणी आपलं जीवन जगत असताना परिश्रमपूर्वक त्या ठिकाणी आपलं जीवन पुढे पार करत असताना तिसरी शिकलेले होते. मला आठवतं भाऊ मला भेटलेले आहे डॉक्टर झावरेंकडे. गावात आले किती यायचे, एकच छंद होता, सुपारी. आणि ती सुंदर सुपारी आणखी तरी भाऊ कापायचे, येणाऱ्या पाहुण्याच्या हातात सुपारी द्यायची. या व्यवहार चोख पद्धतीने करण्याचं काम त्यांनी केलं. डहाणूकरांचा कारखाना एक ठिकाणी होता, तो डहाणूकरांचा कारखाना. रंगराव बाबा असतील, बापू असतील, अनेक जुनी माणसं असतील, त्यांनी त्या ठिकाणी तो सहकारी करण्याचा प्रयत्न केला. सहकारी झाला. भाऊ त्या कारखान्यामध्ये 9 घणीमध्ये कामाला होते. कधी वेळ त्यांनी चुकवली नाही. 7ची ड्युटी असेल तर 6:45ला भाऊ हजर असायचे. त्या कारखान्यातली सेवा संपल्यानंतर कुकडी सहकारी साखर कारखाना निर्माण झाला. त्या कुकडी सहकारी साखर कारखान्यामध्ये देखील आपल्या अनुभवाचं योगदान देण्याचं काम त्यांनी केलं. मात्र हे सगळं करत असताना मुलांवरती संस्कार करण्यात कुठं कमी पडले नाही. पैसा लावून त्या ठिकाणी अनाठाई खर्च कुठला न करता जीवन ते जगले आणि मुलावरती संस्कार करत असताना अशा पद्धतीचे केले. मुलगा गावातून यायला उशीर झाला तर आप्पाला विचारायचे, तुला उशीर का झाला? तोच प्रश्न नातवाला देखील विचारायचे. संस्कार घडवण्याचं काम त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये केलं. बापाच्या जागेवरती मुलांचं कल्याण करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो. संतांचा विषय जर आपण पाहिला तो तुकोबारायांचं घडले. तुकोबाराय 375 वर्ष झाले, गाथा लिहिली, या जगाच्या कल्याणासाठी सगळं काही दिलं. तुकोबारायांच्या 8 पिढ्या पंढरपूरची वारी करत होत्या आणि आई आणि वडिलांनी पंढरीश पांडुरंगाला प्रार्थना करताना अशी सांगितली, मागितलं होते. तुकोबारायांच्या वडिलांचं वडील गेल्यानंतर सांगितलं जातं, तुकोबारायांचे वडील प्रत्येक 15 दिवसाच्या वारीला जात होते. आणि ज्यावेळेस तुकोबारायांचे वडील त्या ठिकाणी पांडुरंगाच्या मूर्तीच्या पुढे हात सोडून उभे राहायचे किंवा डोकं टेकवायचे, तर पांडुरंगाची मान खाली यायची. 8 पिढ्यांचा उपकार पांडुरंगाच्या डोक्यावरती होता. पांडुरंग का खाली मान घालत होता आणि म्हणत होता, बोलत होता, परंतु कधीही तुकोबारायांच्या वडिलांनी काही मागितलं नाही. एकदा कणकाईला आग्रह केला म्हणून कणकाईला वारीला बरोबर घेऊन गेले. पण जात असताना तुकोबाराच्या वडिलांनी सांगितलं की ती तुला बरोबर नेईल, पण पांडुरंगाला काही मागायचं नाही हे तुला सांगतो, ही अट तुला घालतो, मग बरोबर घेऊन जाईल. बरोबर नेल्यानंतर ज्यावेळेस त्या ठिकाणी दर्शनाच्या रांगेत कणकाई मागे पडल्या, वडील पुढे गेले. वडील पुढे गेल्यानंतर कणकाई त्या ठिकाणी दर्शन घेत असताना पांडुरंगाने म्हटले, बाई चेहरा सुकलेला दिसतो. त्यांनी सांगितलं, तूच पवित्र झालेली नाही. पांडुरंग म्हणते, जा तुला मुलगा होईल. आनंद देऊन हसत पुकार बाहेर आल्यानंतर वडील विचारतात की तू पांडुरंगाला काय मागितलं का? त्यांनी सांगितलं की तुमचा शब्द कसा ओरडेल, तुमचा शब्द मी ओरडलेला नाही. मी बाहेर आले आणि तिने म्हटले की मी बोलले नाही, पण पांडुरंग माझ्याशी बोलले. काय म्हटले? पांडुरंगाने विचारलं की काय चेहरा सुकलेला आहे? मी सांगितलं. त्यांनी सांगितलं, जा तुला मुलगा होईल. वडिलांनी सांगितलं, परत जा. दोघे परत गेले आणि पांडुरंगाला सांगितलं, पुत्र दे ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. आणि तुकाराम महाराज जन्माला आहे. हे वडील ज्ञानेश्वर माऊली आयुष्य किती मिळालं? 22 वर्षाचा आयुष्य मिळालं. समाधी घेतली, संजीवन समाधी घ्यावी लागली. वडिलांनी संन्यास घेतलेला होता. संन्यासानंतर गुरुआज्ञा झाली म्हणून त्या ठिकाणी माऊली पुन्हा प्रकारचं रंगले. मुलं झाली. मुलं झाल्यानंतर त्या मुलांना त्या ठिकाणी शुद्धीपत्र मिळालं. त्यांची मुंज होईना. पैठणला गेले. विठ्ठलपंत आईनं सांगितलं की पैठणला जा. पैठणच्या शास्त्रपीठाकडून त्या ठिकाणी धर्मपीठाकडून त्या ठिकाणी शुद्धीपत्र आणा. गेले. त्यावेळेच्या धर्मपीठानं त्या ठिकाणी शुद्धीपत्र दिलं नाही. विठ्ठलपंत गहिवरले. त्यांनी विनवण्या केल्या आणि मग सांगितलं, ते विठ्ठलपंत शेवटी म्हटले, मला काय शिक्षा द्यायची ती शिक्षा द्या. आई वडील आम्ही शिक्षा घ्यायला तयार आहोत, पण आमच्या मुलांना शुद्धीपत्र द्या. विठ्ठलपंतांना त्या धर्मपीठानं सांगितलं, तिहांत प्रायश्चित्त ही शिक्षा सांगितली, मुलांना शुद्धीपत्र मिळावं म्हणून. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता त्यांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं. मात्र समाज काय बघा, त्यांना शुद्धीपत्र मिळालं नाही. मात्र त्या ज्ञानोबा राहायला 22 वर्षाचं वेळ मिळालं. जगाच्या कल्याणासाठीच त्या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली, पसायला लिहिलं. दुरितांचे ते जाओ, विश्व स्वधर्म सुरे पाहू, जो जे वांछील तो ते लाहो. आपल्याला एकच ओवी आवडती, जो जे वांछील तो ते लाहो.
पण अगोदर काय सांगितलं? दुरितांच्या तिमिर जाऊ, विश्व स्वधर्म सुनील. दुरितांच्या तिमिर जाऊ म्हणजे काय? अज्ञान रूपी अंधारात होऊ दे. विश्व स्वधर्म सुनी पाहू. स्वधर्म मध्ये हिंदू धर्म नाही सांगितला, मुस्लिम धर्म सांगितलं नाही, ईसाई धर्म सांगितलं नाही, बौद्ध धर्म सांगितलं नाही, मानव धर्म सांगितला. मानव धर्म जो आहे तो सगळ्यांनी जर स्वीकारला तो स्वधर्म सुनी पाहू सांगितलं. आणि मग सांगितलं जो जे वांछील तो ते लाभ. वडिलाच्या ठिकाणी काय करतात? ज्ञानेश्वरांना घडवण्यासाठी, शुद्धीपत्र मिळण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मातेने काय केलं? छत्रपती शिवरायांचं नाव घेतलं की आज आमच्या अंगावरती शहारे राहतात. चर्चा करत असताना मातोश्री जिजाऊंची चर्चा करतो, पण त्या ठिकाणी शहाजीराजे वयाच्या 12 वर्षाचे ज्यावेळेस शिवराय होते त्यावेळेस शहाजीराजे बेंगलोरला होते, जिजाऊ तिथे बेंगलोरला होत्या. वय 12 वर्ष. शिवरायांच्या 12व्या वर्षी त्या ठिकाणी शहाजीराजांनी त्यांना कोणता संदेश दिला? त्यांना संदेश देत असताना ध्येय महत्वाकांक्षेचा आणि स्वराज्य निर्माण करण्याचा संदेश शहाजीराजांनी दिला. विश्वास दिला. त्यांना सांगितलं की राजे तुम्हाला आता पुण्यात जायचंय. 2 मुलं मोठे बंधू संभाजीले त्यांना घेऊन त्यांनी कर्नाटकात थांबायचं ठरवलं आणि शिवरायांना घेऊन त्यांनी त्या ठिकाणी पुण्याला पाठवायचं ठरवलं. जिजाऊंच्या बरोबर शिवराय पाठवले आणि पुण्याला त्या ठिकाणी जिजाऊंच्या बरोबर शिवराय घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी स्वप्न देत असताना त्यांना स्वप्न दिलं स्वराज्य निर्माण करण्याचं. काय म्हटलं शहाजीराजे? होय तुम्ही स्वतःचं स्वराज्य निर्माण करू शकता याचा मला विश्वास आहे. होय तुम्ही तुमचा स्वराज्य जे प्रतिपदेच्या चंद्राच्या कलेप्रमाणे वाढवू शकता हा आमचा माझा विश्वास आहे. होय तुमचं स्वराज्य विश्वाला वंदनीय ठरेल हा आमचा विश्वास आहे. 12व्या वर्षी शहाजीराजांनी शिवाजीराजांना संदेश दिला आणि तो संदेश देत असताना त्यांच्या हातात भगवा दिला. त्यांनी सांगितलं भगवा तुमच्या स्वराज्याचा भगवा म्हणून फडकत राहो. हा भगवा मात्र शिवराय तुम्हाला सांगतो. इशारा केला, संदेश दिला आणि शिवाजी महाराजांना सांगितला भगवा पेलवण्यासाठी मनगटात बळ आणि छातीत रग पाहिजे. हा भगवा भगवान श्रीकृष्णाचा आहे, हा भगवा प्रभू श्रीरामाचा आहे, हा भगवा पंढरीच्या वाटेवर चालणाऱ्या वारकऱ्याचा आहे आणि हा भगवा हर हर महादेव म्हणणाऱ्या रक्ताचे स्वराज्यासाठी पाठ सांगणाऱ्या धारकऱ्याचा आहे आणि मला भगवा पेलवला पाहिजे. शिवरायांनी सांगितलं. हा इतिहास आपल्या समोर आहे. हा इतिहास आम्ही आमच्या मुलांना ऐकवतो का? संस्कार पिढी घालवायची असेल तर माझ्या माता बहिणीला मला सांगायचं आहे इतिहास, धर्मशास्त्र लेकरांना सांगण्याची आवश्यकता आहे. अरे शिवाजी महाराजांची सुरुवात ज्या गर्भधारणेपासून झालेली होती त्यांनी रामायण महाभारत जिजाऊंनी वाचलं. त्या ठिकाणी ते वाचल्याचा एकच उदाहरण आपल्याला सांगेल. माझ्या प्रवचनातले शेवटचे 5 मिनिटं या ठिकाणी राहिलेले आहेत. एकच सांगेल की रामायण जिजाऊंनी गर्भसंस्कार करताना वाचलं होतं त्याचं एकच उदाहरण जर तुम्हाला पाहिजे असेल तर कल्याणाकडं आणि कल्याणच्या सुभेदाराची सुंदर असणारी सून त्या ठिकाणी सैन्य महाराजांच्या पुढे घेऊन आलं आणि ती कल्याणच्या सुभेदाराची सून ज्यावेळेस पुढे उभी केली आणि त्यावेळेस सांगितलं नजराणा म्हणून कल्याणच्या सुभेदाराची सून आली नाही आणि छत्रपती शिवराय लगेच उद्गरले. अशी असली आमची माता सुंदर रूपवती तर आम्ही दादा सुंदर वदले छत्रपती. हा रामायण वाचल्याचा पुरावा इथे निश्चितपणाने मिळतो. आणि म्हणून आपण मधलं पान कसं भरायचंय त्याच्यासाठी कोणत्या ग्रंथाचा आधार घ्यायचा आहे, कोणत्या महापुरुषांचा आधार घ्यायचा आहे याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात महत्वाचं शेवटचं मी तुम्हाला सांगणार आहे की आपलं जीवन सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल तर आरोग्याचं आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आज आजारांचं प्रमाण एवढ्या प्रमाणात वाढलेलं आहे. त्याचं कारण काय? आपलं ताट विषमुक्त नाही. दुधातली भेसळ, तेलातली भेसळ. आता सगळ्या गणित काका सांगत बसत नाही, पण शेंगदाण्याचं तेल तुम्हाला जर 125 रुपये किलो मिळते आणि जर शेंगदाण्याचं तेल तयार करण्यासाठी 1 किलोसाठी जर 5 किलो शेंगदाणे लागत असतील तर शेंगदाणे बी 125 रुपये किलो आणि शेंगदाण्याचं तेल 150 रुपये किलो. जर 5 किलो शेंगदाणे जर 1 किलो शेंगदाण्याचं तेल करण्यासाठी लागत असतील दादा तर त्याचा भाव झाला 600 रुपये.
मग 600 रुपयाच्या शेंगदाण्याचं 1 किलो तेल तयार होते, ते आम्हाला 150 रुपयात कसं मिळतं याचं चिंतन केलं पाहिजे. त्या पाकिटावरचा फोटो फक्त शेंगदाण्याचा आहे, त्याच्यात शेंगदाण्याचं तेल नाही. आणि म्हणून आमचं आयुष्य कमी झालं, आमचं आरोग्य धोक्यात आलं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं विषमुक्त दात करायचं असेल तर त्याची ताकद आमच्यात आहे, याचं चिंतन करण्याची आवश्यकता आहे. आणि सगळ्यात धोका व्यसन. फार व्यसनाचं सांगणार नाही. तंबाखू कशी ग्रॅम पडते माहिती आहे? 10 ग्रॅमची पुडी 10 रुपयाला आहे. 1 ग्रॅम 1 रुपयाला आहे. 1 किलोला 1000 ग्रॅम लागतात. 1000 ग्रॅम म्हणजे तंबाखूचा भाव 1000 रुपये किलो झाला आहे. आणि बदाम सुद्धा 800 रुपये किलो आहेत. काजू 800 रुपये किलो आहेत. याच्यापेक्षा भयंकर, ज्याच्यावरती सरकारने बदलला तंबाखूच्या पुडीवरचा फोटो आहे, कॅन्सरचं चित्र दाखवलंय, गुटख्याची पुडी, त्याच्यावर एक फोटो जे दाखवलाय तो भयंकर आहे, पाहिल्यावर भीती वाटते असा फोटो आहे. गुटख्याची पुडी केवढ्याला आहे कुणी काही सांगणार नाही, कारण कुठं प्रदर्शन करता. 3.75 ग्रॅमची गुटख्याची पुडी आहे. 3.75 ग्रॅम. काकाच्या दिवशी तुम्ही 5 ग्रॅम म्हणजे 3.75. ती पुडी आज ब्लॅकला मिळते 30 रुपयाला. दादा ग्रॅमचा हिशोब मी काढला, 8 रुपये ग्रॅम आहे. तो गुटखा 8000 रुपये किलो पडतोय. 8000 रुपये किलो. मी भाव लिहून आणले. गुटखा 8000 रुपये किलो. आता पोरं आमच्या आया पोरगा शाळेत जायचं म्हणजे किती 10 रुपये मागते. 10 रुपये कशासाठी मागते? ते कुरकुरे खायसाठी मागते. आया बी 10 रुपये देतात. पोरं कुरकुरे खातात. कुरकुरे खायला बरे लागतात, पण कुरकुरे कॅन्सर घेऊन येतात, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. 10 रुपयाचा कुरकुऱ्याचा पुढे 48 ग्रॅमचा आहे. त्याचा किलोचा भाव 208 रुपये पडतोय. शेंगदाणे बदाम 800 रुपये किलो, काजू 800 रुपये किलो, खारीक 200 ते 500 रुपये किलो, खोबरं 350 रुपये किलो, मनुके 500 रुपये किलो, खजूर 200 ते 350 रुपये किलो, शेंगदाणे 150 रुपये किलो, गुळ 70 रुपये किलो, फुटाणे 100 रुपये किलो. इतका मोठ्याच्या सगळ्या भावाच्या खाली भाव येते. मग आमच्या आईने जर मुलाला मुठभर शेंगदाणे गुळ जर दिला तर कुरकुऱ्याने होणारा कॅन्सर होणार नाही आणि त्याचं आरोग्य दणदणीत होईल, त्याचं आरोग्य बलशाली होईल. फुटाणे द्या, शेंगदाणे द्या, गुळ द्या, 10 रुपयाची नोट हातात देऊ नका. गुटखा खाणं झाला माझा आजच्या निमित्तानं. तुकाराम महाराज म्हणते आमची लायकी का? तुकाराम महाराज म्हणते सकाळच्या पायी आमचे दंड होतं. तुकाराम महाराजांनी दंड केला, आमची लायकी नाही. पण तर मात्र मी तुमच्या पायावर दंडवत घालून एक प्रार्थना तुम्हाला करतो, जो गुटखा खात असत त्याने गुटखा सोडा. अरे त्याचा 1 किलो गुटखा, त्याचा जर हिशोब केला तर 8000 रुपये होतो. त्या 8000 रुपयात घरात येणारा सगळा सुका मेवा आणि गोड पदार्थ पाहिले तर रोज घरात दिवाळी होईल रे बाबांनो. हाच उपदेश या प्रवचनाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्या समोर करत असताना तुकाराम महाराजांचा अभंग याच्यासाठी घेतलेला आहे. आज आवश्यकता उपदेशाची आहे आणि म्हणून उपदेश केलेला आहे. अधिकार त्या ठिकाणी या जागेवर बसतोय म्हणून अधिकार आहे. खरं तर सामाजिक क्षेत्रामधल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हे चिंतन, हे मार्गदर्शन त्या ठिकाणी होण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा आता तरी पुढे हाची उपदेश नका किंवा नाशाधीशाचा सगळ्यांच्या पायी माझे दंड होतं. आपोलाले चित्त शुद्ध करा. अभंग चरणाचा घेतलेला होता, त्याची सोडवण त्या ठिकाणी त्याचं निरूपण करत असताना मी माझ्या परीनं त्याचं निरूपण केलेलं आहे. जीवनामध्ये उपदेश करत असताना उद्याच्या कालखंडात कसं जीवन जगलं पाहिजे याचं त्या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे. भाऊंचा आज दशक्रिया विधी होतोय. ते आदर्श जीवन जगलेले आदर्श परिवार आणि 10 दिवसापूर्वी त्यांनी या जगाचा निरोप घेतलेला आहे. त्यांच्या जाण्यामुळे पंढरकर परिवार आणि आपण सगळे नातेवाईक सगळ्यांना तेवढं दुःख झालेलं आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती, बुद्धी आणि सामर्थ्य ईश्वरानं पंढरकर परिवार आणि आम्हा सर्व नातेवाईकांना देऊ, अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. प्रवचन करत असताना त्या ठिकाणी जे काय बरोबर आलेलं असेल, जे समाजाच्या उद्धाराचं कल्याणाचं असेल, ते जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे 11वे विशेष माझे गुरु माणिकराव आप्पा मोरे यांचा आहे. जे काही चुकलं असेल बोलण्याच्या ओघात एखादा शब्द जर नाही बोललो तसं
पण जर समजा चुकला असेल तर तो माझा मला परत करा, अशाच प्रकारची प्रार्थना करतो आणि या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिकावरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.